मजा घ्या आणि आमचा जो आनंद तुम्ही सकाळपासून द्विगुणित केला आहे तो असाच छोटोनी मोठोनी पटलू बरोबर द्विगुणित करा आमचे मोठू पटलू. येस आपण जाऊया. या ठिकाणी विनंती असेल की सह्याद्री क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. सह्याद्री क्रिकेट संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. मी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस की बॉक्समध्ये नाणेफेक करूया आणि त्यानंतर आपण नेक्स्ट मॅच देखील आपण खेळूया. 3 षटकांचा सामना असेल. या ठिकाणी सूरज या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. सूरज याला. सह्याद्री क्रिकेट संघ या प्लीज आपण नाणेफेक करून घ्या. आपण एक सह्याद्री क्रिकेट संघ आणि ओम तलुबा साकोळी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. येस सह्याद्री क्रिकेट संघ या कर्णधार प्लीज एक विनंती असेल नाणेफेक करून घ्या आपण तोपर्यंत. सौनसचे सुपुत्र आणि आमचे बंधू अनिल खांबे यांचं आगमन झालं आहे त्याबद्दल त्यांचं जागृती मित्रमंडळातर्फे खूप खूप अभिनंदन आभार. त्यांनी आम्हाला फुल न फुलाची पाकळी सहकार्य केले या कार्यक्रमाला म्हणून त्यांचे मंडळातर्फे मी विशेष आभार मानतो अनिल खांबे. सह्याद्री क्रिकेट संघ या प्लीज आपल्याला शेवटचा पुकार असेल मित्रांनो. या नाणेफेक करून घ्या कर्णधार. आपण जी टीम मीटिंग आहे ती आपण त्यानंतर करूया. प्लीज कर्णधारला एक शेवटचा पुकार असेल. या शेवटची फायनलची लढत आपण पाहतोय मित्रांनो. जागृती मित्रमंडळ जागृतीवाडी उन्हवरे आयोजित जागृती चषक 2025 आणि या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण एवढं पोहोचलोय. फायनलची मॅच असेल मित्रांनो. कोणाच्या खांद्यावरती ही कोणता संघ हा फायनल ठरणार फायनलचा विजयी ठरणार आपण पाहणार आहोत. या ठिकाणी कर्णधाराला विनंती असेल की यस आपण नाणेफेकीसाठी या. कर्णधार प्लीज या ना. आपण बाकीचं आपण नंतर करूया. मानव मॅचचा किताब दिला जाईल सूरज सह्याद्री क्रिकेट संघाचा सूरज. त्याला एक विनंती असेल आपण देखील आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. टॉस घेऊया या. यस या ठिकाणी आपण पाहूया. एका बाजूला आपण पाहतोय साकोळी संघ तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री क्रिकेट आपण पाहतोय. कोणाच्या बाजूने नशिबाचा कौळ कोणाच्या बाजूने जातोय आपण पाहणार आहोत. शेवटचा नशिबाचा कौळ आणि जातोय टेल सह्याद्री क्रिकेट संघाकडून. यस आपण थांबवतोय. आपण दादा 2 मिनिटं थांबायचं आहे आपण. यस आपण कर्णधार पाहतोय रोहित याला नाणेफेक जिंकलाय. त्यांचा निर्णय त्यांनी सांगितलं की फलंदाजी करण्याचा आहे. काय दादा एकंदरीत आज सकाळच्या सत्रापासून तुम्ही या मैदानावरती खेळत आहे काय सांगाल एकूण खेळपट्टीचा अंदाज. सकाळी जे पहिले टुर्नामेंट जी खेळलो ना त्यावेळेला कसं 3 ओव्हरची मॅच होती आणि थोडासा सकाळी ऊन कमी असल्यामुळे फलंदाजी थोडी झाली नाही बॅटिंग. नंतर सेकंड मॅचला जुना बॉल होता परत त्यात आणि पूर्ण पिच गरम झाली होती त्यामुळे बॅटिंग चांगली होत होती. आणि आता परत एवढी पिच एवढी चांगली मस्त केली की त्या लोकांनी म्हणजे बॉलिंग जे आहे ना गुड लेंथची बॉलिंग आहे ना शक्यतो चांगला बॅट्समन पण कनेक्ट नाही करू शकत एवढी चांगली पिच आहे ती. आम्ही पण तोच प्रयत्न केला की ह्या मॅचला कारण का स्कोर खूप कमी होता त्यामुळे आम्ही गुड लेंथवरच बॉलिंग केली आणि आम्हाला रिझल्ट चांगला भेटला त्याचा. नक्कीच. आणि एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगशील मित्र. आपण सकाळच्या सत्रापासून खेळतोय खेळपट्टी चांगली आहे आणि तबडी या आयोजनाबद्दल काय सांगशील. गत वर्षी मला वाटतं की हे तुम्ही या मैदानावरती मतलब या मंडळाच्या मार्फत भरवल्या जाणाऱ्या स्पर्धेला मला तरी वाटतंय की यावर्षी तुम्ही पहिल्यांदा सहभाग घेतलाय. कसं वाटतंय अनुभव तुमचा काय सांगाल. ॲक्च्युली गेल्या वर्षी टीम आम्ही टाकली होती
जागृतीमध्ये, कारण आमच्या गावचा संघ आहे त्यामुळे टाकली होती आम्ही टीम. थोडासा आमच्या संघामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता आमच्या एका खेळाडूला, त्यामुळे आम्ही स्पर्धा कॅन्सल केली होती. नाही तर आम्ही गेल्या वर्षी पण होतो. यावर्षी आम्हाला संधी मिळाली आणि चांगला खेळ झाला आतापर्यंत आणि ह्यापुढेही होईल. त्यामुळे नियोजन म्हणायला गेलं तर जागृती मित्रमंडळाचं तर खूप सुंदर असं नियोजन असतं. ह्या वर्षीच नाही तर प्रत्येक वर्षी सुंदर नियोजन करतात. ह्या वर्षी तर मला वाटतं त्यांनी ॲडव्हान्स काहीतरी केलं चांगलं, खूप मस्त आहे. त्यामुळे त्यांचे देखील खूप आभार आणि आमच्या संघाला त्यांनी खेळण्यासाठी चान्स दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप मी आभार मानतो. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न मित्रा तुझ्यासाठी असेल, तुला देखील जायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे. आता 3 षटकांचा सामना आहे. आता तू प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच किती धावा रचण्याचा प्रयत्न केला जाईल? 3 ओव्हरसाठी मला वाटतं ती सुद्धा चांगली टीम आहे चाकलोली. खूप चांगले खेळणारे लोक आहेत. त्यामुळे 3 ओव्हरला शक्यतो 40+ आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. भले स्कोर कमी झाला तरी डिपेंड करण्याचे आमच्याकडे चांगले बॉलर आहेत, परत चांगले फिल्डर पण आहेत. त्यामुळे असं नाही की बॅटिंगनी मॅच जिंकू, बॉलिंगनी फिल्डिंगनी पण मॅच एका जिंकता येते, ते सुद्धा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. बघा मित्रांनो, आपण जर कोणतीही स्पर्धा जिंकायची असेल तर स्पर्धा खेळणं महत्त्वाचं असतं आणि स्पर्धा खेळताना आपला स्वतःचा आत्मविश्वास जिंकणं महत्त्वाचं असतं. आणि स्वतःचा आत्मविश्वास जिंकला तर आपण स्पर्धा नेहमी जिंकत असतो. आपण एका बाजूला जातोय, आपल्या दुसऱ्या बाजूला आहेत साकोळी संघाचे कर्णधार मनोहर, ज्याने सकाळच्या सामन्यामध्ये देखील 3 चेंडूवरती 3 षटकार मारण्याचा पहिला विक्रम ज्यांनी रचला. त्यानंतर रोहितच्या बॅटमधून आपण पाहिले, अक्षयच्या बॅटमधून पाहिले. काय सांगशील मित्रा, नाणेफेकीचा कौल तुझ्या विरुद्ध बाजूने गेलाय, परंतु नाणेफेक जिंकला असता तर काय तुझा निर्णय असता? नाणेफेक जिंकला असता तरी आमचं फिल्डिंगचाच डिसिजन होता. आम्हाला फिल्डिंगच घ्यायची होती, ते एक चांगलं झालं. बघा म्हणजे निर्णय कोणाचा चुकला नाही आहे. ज्यांना जे पाहिजे होतं ते त्यांच्या वाट्याला आले. फक्त निर्णय आत्ता मात्र मैदानामध्ये खेळत असताना निर्णय एक आहे की जागृती चषक 2025 या पर्वाच्या या पहिल्या नंबरच्या चषकावरती माझ्या संघाला नाव करायचं आहे. आता आत्तापर्यंत जो संघर्ष, या संघर्षाची वाटचाल काय सांगशील या मैदानाची आणि या खेळपट्टीचा अंदाज? सामोरे संघाने चॅलेंज दिले की जास्तीत जास्त 40 धावा केलो आणि करू आणि लो स्कोरिंग मॅच असेल तर आम्ही आमच्याकडे गोलंदाज आहेत, ते डिफेन्स सुद्धा करू शकतात. काय चॅलेंज असेल आता तुमच्या समोर? सर्वप्रथम जागृती चषक 2025 आम्हाला या सामन्यांमध्ये आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. सर्वप्रथम आम्हाला या पट्ट्यामध्ये मुख्यतः प्रवेश मिळत नाही. ॲक्च्युली हे तुमचं 18 गावचं असतं, त्याच्यामुळे आम्हाला शक्यतो प्रवेश मिळत नाही. मी प्रत्येक वेळी कॉल करतो, परंतु अरे कवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. साकोळी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावत घ्या. येस, भीमजोत संघ आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. वेट मध्ये करू. वसईला जाऊन आली गाडी, वसईला गाडी जाऊन आली, वसईला गाडी जाऊन आली. बोला या, बसा या या हो या ना या ना, आपलं चांगलं होईल कॉम्बिनेशन. डुएट मध्ये करूया. दुसरा माईक कुठे आहे? खाली आहे का? तो द्या ना, म्हणजे सर आणि डुएट मध्ये करून घेतो. शेवटचा सामना आहे ना, या ना. यस मित्रांनो, बघा आमच्यासोबत बघा मित्रांनो, या स्पर्धेचं आज हे आयोजन आपण पाहतोय. जागृती मित्रमंडळ आयोजित जागृती चषक 16 संघांचा हा संघर्ष
अक्षरशः आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचताना आपण पाहतोय आणि समालोचन कक्षामध्ये अनेक मान्यवर मंडळी येऊन जात आहेत, अनेक दिग्गज व्यक्तिमत्व मंडळी या ठिकाणी मैदानाच्या आजूबाजूला येत आहेत. त्यानंतर देखील आमच्या समवेत जोडले जात आहेत, अर्थात टेमकर माऊली टेमकर सर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया आणि ते त्यांचा देखील आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरोखर काय सांगाल सर, सकाळच्या सत्रापासून आपण सामने पाहतोय, सामन्याचा आनंद लुटतोय, काय सकाळ एकंदरीत आता मात्र दोन्ही संघ बेस्ट वे बेस्टची लढत आहे. येस, पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले असणार आहे ना, तीन षटकांचा सामना आहे. येस, पॉवर प्लेचं शतक आहे. येस, पहिल्या षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. आणि जर आपण पाहिलं तर सर बघा, बेस्ट म्हणजे बेस्टची लढत असेल. एका बाजूला आपण जर पाहिलं तर एका बाजूला आपण मनोहरला पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहितला पाहणार आहोत. एका बाजूला प्रशांतला पाहिला तर दुसऱ्या बाजूला अक्षयला पाहणार आहोत. बेस्ट म्हणजे बेस्टची लढत आहे. एका बाजूला सूरज गोलंदाजीमध्ये पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला आपण सागरला पाहणार आहोत. म्हणजे काय बेस्ट म्हणजे बेस्टची लढत आहे. काय सांगाल एकंदरीत, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराजय होईल? नक्कीच सर, आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी जर दोन्ही संघ आहेत, संघर्ष करून पुढे आलेले संघ आहेत सकाळच्या सत्रापासून अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत. कारण एका बाजूने आपण जर बघितलं तर उन्नवरे गावचे 3 संघ पुढे आले होते. स्वतः यजमान संघ होता, बौद्धवाडी संघ होता आणि सह्याद्री संघ. त्यामुळे नक्कीच एक संघ पुढे जाणार होता हे आम्हाला नक्कीच माहीत होतं. कोणता तरी एक संघ आपल्या उन्नवरे गावातून फायनलमध्ये जाईल हे स्थान मात्र पक्क करून ठेवलं होतं उन्नवरे गावातून एका संघाने, आणि त्यामध्ये सह्याद्री संघाने बाजी म्हणून तो संघ पुढे आज फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता मात्र प्रतिस्पर्धी संघ असेल साकोळी संघ, हा देखील बलाढ्य संघ आहे सर. कारण दापोली तालुक्यातील नावाजलेला हा संघ आहे. असे 2 संघांमध्ये होत असलेली ही महत्त्वाची लढत एक आपण पाहत आहोत आजच्या या जागृतवाडी चॅम्पियन चषक 2025 या स्पर्धेमध्ये. आणि सकाळपासून जर आपण पाहिलं तर सह्याद्री संघाकडून तुफानी फलंदाजी करतो एका बाजूने रोहित, तर दुसऱ्या बाजूने साकोली संघामध्ये देखील तेवढेच तुफानी फलंदाज आहेत. आता मात्र सह्याद्रीकडून महत्त्वाची फलंदाजी म्हणजे ज्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असते असे रोहित आणि अक्षय. अक्षय थोडंसं अजूनही थोडंसं आपल्या तळपलेला दिसत नाही आहे. नक्कीच या फायनलमध्ये तो पुन्हा जल्लोष करेल का आपल्या संघासाठी, कारण रोहितने मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरला होता आणि तुफानी फलंदाजी आणि मागील सामन्यामध्ये देखील तुफानी गोलंदाजी केली होती आणि आपला संघ नेऊन ठेवला थेट फायनलमध्ये. अशी ही रंगत आपण पाहतो या बलाढ्य संघांमध्ये. पाहूया पुढील पहिला षटक या ठिकाणी फेकलं तर पंचांचा इशारा येतोय देखील. स्टार्ट द मॅचला देखील सुरुवात होते आणि प्रथम गोलंदाजीसाठी आले साकोली संघाकडून प्रशांत. पहिला चेंडू प्रशांत यांचा, परंतु पॉवर प्लेचा या ठिकाणी षटक आहे आणि या ठिकाणी काय होतंय ते देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी रनआउटचा मोठा खतरा होतोय आणि मोठा गडी सह्याद्रीला मोठा गडी या ठिकाणी बाद होतोय अक्षयच्या रूपाने. सडकीची मोठी आत्महत्या म्हणावी लागेल. अक्षयला चेंडूचा खेळ शिल्लक होता, 17 चेंडूचा खेळ शिल्लक होता. पहिल्या चेंडूवरती धाव नसती आली तरी चाललं असतं, परंतु माघारी आता परतावं लागते. मोठा मासा जाळ्यामध्ये बसतोय. हा कितपत मोठा धक्का असेल, कितपत मोठा आघात असेल सह्याद्री संघासाठी सर? नक्कीच सर, या ठिकाणी आपण पाहतोय की एका बाजूला रोहितला देखील फलंदाजी करत असताना कोणाची तरी मोठी साथ लागते आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रोहित सारखाच या ठिकाणी चमकणारा हा सितारा म्हणजेच अक्षय आप्या. परंतु अक्षयाला मला वाटतं अजूनही सूर गवसला नाही आहे. फायनलचा मॅच होता, थोडा थांबून खेळणं देखील तेवढंच फार महत्त्वाचं होतं. आणि सर खरं सांगायचं झालं तर दोघांमध्ये जी बेस्ट अंडरस्टँडिंग थोडीशी या ठिकाणी आपण पाहिली, कारण ज्या पद्धतीने एक धाव जिथे चिकी धाव घ्यायची असेल तिथे रनिंग देखील तेवढीच मोठी करावी लागते. मला थोडंसं रनअप या ठिकाणी आपलं चुकलं आणि एक मोठा गडी या ठिकाणी बाद झाला असं मला वाटतं. नक्कीच, कारण दोघांचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं होतं, कॉल महत्त्वाचा होता, तो तिथे ताळमेळ जमला नाही आणि त्या ठिकाणी खेळ संपुष्टात आला. तो म्हणजे अक्षय याचा पण एकदा नवीन बॅटर मैदानामध्ये सूरज टू प्रशांत याचा मारा आहे. सूरज चेंडू आहे बघा, चूक टप्प्याची गोलंदाजी. प्रशांत मात्र हिरो. म्हणजे प्रशांतने पहिल्या सामन्यामध्ये सांगितलं होतं की सुरेश भटांची ओवी मला त्यावेळी आठवली होती की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेठून उठेन पुन्हा नव्याने हा देह नाशिवंत नाही. मी शांत होतो परंतु अंत नव्हता झाला. ती शांतता ही वादळापूर्वीची होती. मला माहिती आहे माझ्या संघाला फायनल पर्यंत न्यायचं आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल, तर संयम करावा लागेल. तो संयम प्रशांतचा कुठेतरी कामी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज बघायचं काय करतोय. सूरजला आता आपल्या संघाची मदार खांद्यावरती घ्यावी लागेल, लढावं लागेल, भिडावं लागेल. मात्र
मात्र धावसंख्या मात्र उभारावी लागेल. सुरेख चेंडू, भेदक मार आहे, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते यॉर्कर लाईनचे. बघा सर, पहिला चेंडूपासून जर तुम्ही प्रशांतची गोलंदाजी पाहिलीत ना तर अचूक टप्प्याची मध्ये पहिला चेंडू जर आपण पाहिला तर गुडलेनचा होता, नंतर त्यानंतर शॉर्टलेनचा होता आणि आत्ताचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला गेला. बघा चतुर्य गोळी, कौशल्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रशांतकडून. नक्कीच प्रशांतवाडी सकाळच्या सत्रापासून अगदी शेवटपर्यंत फायनलपर्यंत आपली महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी पार पाडली आणि खऱ्या अर्थानं रोखून ठेवले सह्याद्रीला. या सह्याद्री बिरांना या पुढील चेंडू या ठिकाणी आता मात्र रोहित थोडंसं थांबणं नाही आहे, तर रोहितला या ठिकाणी षटकार चौकार मारणंच आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी बॅटला पुश केलंय, चेंडूला पुश केलं आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. आला एक पुन्हा एक खणखणीत चौकार. संघ देखील दोन्ही संघ दापोली तालुक्यातील आपल्या संघ आहेत आणि खऱ्या अर्थानं या संघाला ना सागरोली संघाला पुन्हा एकदा 99 या ठिकाणी प्रवेश भेटलाय. प्रथमतः या 18 गावच्या या स्पर्धेमध्ये खेळत आहे. चांगली पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय, फलंदाजी सकाळच्या सत्रापासून त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ते सह्याद्री क्रिकेट संघासमोर पहिल्यांदा खेळतात. काहीतरी गणवी कावा ऐकला असणार, त्यात कळण्यात शंका नाही. सुरेख गोलंदाजी आहे, या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. काय सांगाल सर, आता मात्र अचूक टप्प्याची लेंथ लाईनमध्ये गोलंदाजी होते. आता मात्र मला वाटतं मोठं पारडं जड दिसतंय या गोलंदाजांचं. प्रशांत याच्यावरती जबाबदारी दिली होती, परिपूर्ण जबाबदारी तो पार पडतो. या फायनलमध्ये देखील साकोळी संघाकडून थोडंसं सह्याद्रीला थोडा या ठिकाणी प्रहार करावा लागेल प्रत्येक चेंडूवरती आणि त्याची जबाबदारी असेल रोहितवरती, परंतु रोहितला रोखून ठेवलंय प्रशांत यांनी. आणि थोडंसं मला वाटतं या ठिकाणी असं वाटलं होतं की पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभी करायची असते, परंतु कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखून ठेवलं गेलं सह्याद्रीला आणि सह्याद्री संघाची धावसंख्या झाली ती फक्त 5 धावा. खूप महागडे षटक ठरलं सह्याद्रीसाठी आणि सुंदर गोलंदाजीचा इथं नजारा पाहायला मिळाला साकोळी संघाकडून. नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळालं. खरोखर कौतुकास्पद गोलंदाजी. पहिल्या 6 चेंडूमध्ये जवळजवळ 5 धावा आपल्या संघासाठी खर्च केल्या तर प्रशांत याने. आणि दुसरा शतक कोण घेऊन येतोय तो अर्थात आपण पाहतोय गोलंदाजीवरती सागर ज्यानं सकाळच्या सत्रापासून केलाय कहर. तो सागर आपल्या मैदानामध्ये गोलंदाजीचा नजर आपल्याला पाहायला मिळतोय का. सकाळच्या सत्रापासून सागरने जवळजवळ आता 3 मॅचमध्ये 3 षटकं फेकली जातील आणि तिन्ही षटकांमध्ये एकही मोठा फटका मारू दिला नाही कोणत्या फलंदाजाने. हे गोलंदाजचं वैशिष्ट्य आहे. त्या पद्धतीची गोलंदाजी होते, त्यात काही मात्र शंका नाही आहे. बघा हा सागर ज्यानं सकाळच्या सत्रामध्ये थोडा कहर केला होता, ज्यानं 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेन्स केल्या होत्या, तो गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच सागर मला वाटतं पुन्हा एकदा प्रशांत यांची जबाबदारी पार पाडली. आता जबाबदारी असेल कांद्यावरती सागर याच्या, परंतु स्ट्राईकवरती मात्र पोहोचलाय सूरज, ज्याला मागील मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरला होता. आता मात्र पाहावे लागेल, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न हुकला आणि थेट गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकही धाव नाही, निर्धाव चेंडू. सर एवढं सांगावं लागेल गोलंदाजाला दाद द्यावी लागेल, टाळ्यांचा कडकडाट देखील करावा लागेल, कारण फायनलचा सामना आहे. फायनलच्या सामन्यामध्ये अशी गोलंदाजी करणं, टचून गोलंदाजी करणं, कारण याच्या पुढे आपल्याला मॅच खेळायचं नाहीये. आजची शेवटची अंतिम सामना आहे आणि या चमचमणाऱ्या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल यासाठी होत असलेली ही लढत आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता परंतु फुलटॉस चेंडूचा देखील या ठिकाणी सामना केलेला नाही. सूरजांनी निर्धाव चेंडू फेकला जातोय, एका मागोमाग एक चेंडू. दाद द्यावी लागेल सागर याच्या गोलंदाजीला. नक्कीच सर, कारण कौतुकास्पद गोलंदाजी होते. चांगले साकोळी संघाने मगाच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आम्ही देखील चांगला प्रयत्न करणार आहोत, की आमच्याकडे देखील बेस्ट आहे. बेस्ट वरची बेस्टची लढत. आणि सर बरोबर आहे, कारण बेस्ट वर्ष बेस्ट जेव्हा सामोरे येतात तेव्हा कुठेतरी कोणाला तरी अडथळा मानावा लागतो, कोणाला तरी अडथळ्यांना सामोरे जावं लागतं, संकटात पडावं लागतं. ती आपल्याला पाहायला मिळते. एका वेळी आता जर पाहिलं तर सह्याद्री संघाकडेच्या हातामध्ये बॅट आहे आणि साकोळी संघाच्या हातामध्ये चेंडू आहे. तर नंतर समीकरण चेंज होणार आहे. अजून एका षटकाच्या नंतर साकोळी संघाच्या हातामध्ये बॅट येणार आहे आणि सह्याद्री संघाकडे चेंडू येणार आहे. तेव्हा सुद्धा असंच काहीतरी आपल्याला समीकरण पाहायला मिळणार आहे. बेस्ट वरची बेस्टची लढत, कारण दोन्ही संघाकडे बेस्ट आहेत, त्यासाठी प्रयत्न केला जातोय, म्हणून ते शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू उडवान दिला, भिरकावून दिला, यष्टीरक्षकाच्या डोईवरून चकवा देत चेंडू दन 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 करतोय, परंतु क्षेत्ररक्षण चेंडू अडवलाय. उचलून चेंडूची पिके होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावपटकावरती धावा येत आहेत, 7 धावा धावपटकावरती येताना आपण पाहतोय. बघा बऱ्याचशा काळानंतर या ठिकाणी आमच्या गुणलेखकाला या ठिकाणी हातांना व्यायाम करण्याची संधी प्राप्त झाली. सकाळच्या सत्रापासून गुणलेखनाचं काम करतायत आमचे कौस्तुभ बंधू, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळा वाजवा. चांगले अचूक टिप्पणी केली जाते. खऱ्या अर्थानं गुणलेखकाचं काम देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आमची लाईव्हची टीम आहे, CCD लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा सातारा समुद्राला पार जाते. मित्रांनो
फटका फसला चेंडू हवेमध्ये या चुका होणार नाहीयेत या ठिकाणी सूरज याचा पकडून जाईल संपलाय त्याचा खेळ देऊया संधी डिझेल ऐकूया डीजेचा आवाज यस कमॉन डीजे या ठिकाणी आपण पाहतोय खरं सांगायचं झालं तर या ठिकाणी पहिला मला वाटतं एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत रोखून ठेवले सह्याद्रीसाठी आणि केवळ 7 धावांवरती या ठिकाणी रोखून ठेवले. सर मी त्यासाठी एक शायरी मारतो, पडायचं तर प्रेक्षकांच्या नजरेत पडा, नजरेतून कधी पडू नका. नजरेसमोर पडलेला खेळाडू उभा राहू शकतो पण नजरेतून पडलात ना तर उठून उभं राहण्यासाठी उभं आयुष्य जातं. क्रिकेटवरती जे नाव असतं तिथली माती पहिली झाडा, कारण ते नाव असतं आपल्या गावाचं, ते नाव असतं आपल्या संघाचं. जो गाव हरत असताना देखील सोबत असतो, जिंकत असताना देखील सोबत असतो, कारण इथे आपल्या गावकऱ्यांसाठी आपणच सचिन तेंडुलकर आणि आपणच रोहित असतो. अशा पद्धतीने आपल्यावरती भरोसा ठेवून प्रत्येक संघामध्ये असणारे हे खेळाडू त्यांच्यावरती खूप भरोसा असतो आपल्या संघातील सर्व खेळाडूंचा. आणि मला वाटतं या ठिकाणी पाहतोय आपण खूप प्रतीक्षेनंतर या ठिकाणी एक चौकार मला वाटतं पाहायला मिळाला, ज्यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला ते किशोर के याच्यावरती देखील मोठी जबाबदारी असेल, कारण विकेट गेल्यानंतर सह्याद्रीला एक सह्याद्रीसाठी या ठिकाणी कोणीतरी उभं राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि रोहित सोबत या ठिकाणी फलंदाजी करणं देखील तेवढंच फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आलाय किशोर उर्फ के. नक्कीच बघायचं किशोर बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गुणिताचं नाव सांगायचं आहे मनोहर. यस मनोहर देखील हा बेस्ट आहे मित्रांनो. मनोहरच्या खांद्यावरची जबाबदारी संघाची धावसंख्या 11 धावा झाले. 11 म्हणजे आज जो विजय होणार तो बकरा कापणार का? बकऱ्याचं मटण सध्या महाग आहे परंतु विजयाचं पारितोषिक तितकंच मोठं असणार 25,000 रोख रक्कम. सुरेख चेंडू आहे स्वॅग से करेंगे तेरा स्वागत. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. खरोखर पडला धडपडला परंतु झेल मात्र सुटला. परंतु त्याच्या कौतुकाला आपण त्याच्या प्रयत्नांना आपण दाद देऊया. खरोखर प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय. कारण जर आपण पाहिलं तर सूर्याची किरण त्या दिशेने आहेत. थोडा क्षेत्ररक्षकाला अंदाज घेता आला नसेल परंतु प्रयत्न चांगले केलेत, त्यांनी धावा वाचवल्यात. संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरकली आहे. 13 धावा धावपटकावरती लागल्यात. 13 अंक हा अशुभ अंक मानला जातो सर, कारण जर आपण कधी प्लेनने प्रवास केला ना तर प्लेनमध्ये 13 नंबरची सीट आपल्याला काही पाहायला मिळत नाहीये. पण अशुभ अंकाचा फायदा शुभ कोणासाठी होतो तो आपण येणाऱ्या चेंडूवरती पाहणार आहोत. सुरेख चेंडू फायदा उचललाय, क्षेत्ररक्षक आलाय सुरेख अप्रतिम झेल. खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे. या ठिकाणी बाद गडी होतोय. या ठिकाणी कोण बाद झालाय तर फलंदाज बाद होतोय. रोहित मात्र बिग हिट करण्याच्या नादात बाद झालाय. देऊया संधी डिझेल ऐकूया डीजेचं नाव. जे करतात ना त्यांना देखील दाद द्यावी लागेल, कारण मानवाने जर या ठिकाणी असे आपण पाहिली, कारण सुंदर झेल या ठिकाणी घेतला. हातातून निसटलेला चेंडू होता परंतु चेंडूवरती एकदम योग्य दिशेने आला आणि चेंडू हातामध्ये पकडला. मोठा झेल घेतला तर कोणाचा झेल घेतला तर एक हिटमॅन रोहितला या ठिकाणी बाद केले गेले. आता मात्र सह्याद्रीची थोडीशी नाराजी नक्कीच पसरलेली वाटते, कारण सह्याद्रीचा हा एका या ठिकाणी बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी घेण्यासाठी आता आलाय तो अनिकेत. येस नक्कीच, कारण सर मी तुम्हाला थांबवतोय. बघा क्षेत्ररक्षण म्हटलं की कणा मानला जातो आणि जर आपण पाहिलं तर मानवी देह हा आपला 3.5 हाताचा देह आहे. 3.5 हाताच्या देहाला जर आकार पाहिजे असेल तर आपला कणा मजबूत लागतो आणि तरच आपल्या शरीर यष्टीला चांगल्या पद्धतीचा आकार असतो. तर जो कणा मोडीत आला क्षेत्ररक्षणाचा तर कुठेतरी सामना एक हाती झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतो, ती मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून तर हे क्षेत्ररक्षक हा संघ इथपर्यंत पोहोचले. बेस्ट वर्सेस बेस्ट का म्हटलं जात आहे, मेगा फायनलची लढत का खेळली जाते, का आजच्या दिवसापासून संघर्ष आमचा आज पणाला लावून आम्ही लढतोय, त्याचं प्रात्यक्षिक क्षेत्ररक्षकांचा देखील एक मुलाचा वाटा असतो. कारण पुढे जर आपण म्हटलं सोरिकता टाकलेला चेंडू आहे, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकत नाही आहेत. सर मी सांगत होतो बघा क्षेत्ररक्षक करणं किती महत्त्वाचं असं तुम्हाला सांगतो, कारण कदाचित आपण एखादी मॅच खेळतो
त्यावेळी काही त्याच्यामध्ये काही अष्टपैलू खेळाडू असतात, काही गोलंदाज असतात, काही फलंदाज असतात, पण काही क्षेत्ररक्षक म्हणून त्या संघामध्ये निवड झालेली असते तसे खेळाडू असतात. कारण क्षेत्ररक्षक काय करतो तर तन मन धन एक करून मैदानामध्ये अर्पण करतो. त्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, फक्त अपेक्षा असते माझा संघ जिंकावा, ती अपेक्षा असते. सुरेख चेंडू आहे, चांगला भिरकावून दिलाय, एक धाव तर निश्चित येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? यस, दुसरी ही धाव सुरेखरित्या घेतली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. या ठिकाणी तिसरा धावेच्या नादात बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय. संघाची धावसंख्या सारी 18 धावा, म्हणजे 18 चेंडूमध्ये 18 धावा झाल्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये 19 धावा करायच्या आहेत. म्हणजे बॉल टू रनची गरज आहे. आणि जर सामना कंपल्सरी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला, जर मॅच जर बरोबरी सुटली तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजय घोषित करण्यात येईल. साबी आपण एक घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेचा आवाज, नाद या डीजे. अंतिम सामना थोड्याच वेळात संपन्न होईल, कारण 3 षटकांमध्ये सह्याद्री संघाने धावसंख्या केली 18 धावा ना. 18 धावा म्हणजेच 18 चेंडू आणि 18 धावा. असं वाटलं होतं की मोठं कडवट आव्हान उभं करू शकेल सह्याद्री, परंतु 19 धावाची या ठिकाणी गरज आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी साकोळी संघाची आपण पाहिली तर गोलंदाजीला दाद द्यावी लागेल, कारण सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली आणि सह्याद्री संघाला या ठिकाणी रोखून ठेवलं गेलं. या ठिकाणी कोणताही निर्णय नाही आहे, टॉच विन नाही आहे, याची आपण देखील कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग आहे असा निर्णय या ठिकाणी. दादा सुपर ओव्हर देऊ पाहिजे तर सुपर ओव्हर देवा, कंपल्सरी नका देऊ. सुपर ओव्हर देऊ शकतो आपण. या ठिकाणी एक नियम देखील आपल्याला कळवण्यात येणार आहे. कमिटी आपण लवकरात लवकर निर्णय द्यायचा आहे. यस मित्रांनो, सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा खेळवण्यात येईल. फायनलची मॅच आहे मित्रांनो, त्यासाठी आपण हा मंडळाचा नियम आपण मान्य करावा लागेल आपल्याला. मनहर आणि प्रशांत यांच्या स्वरूपात सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अठरा चेंडू आणि 19 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी एक धाव घ्यावी लागेल. मला वाटतं एक मोठं आव्हान नाही आहे. पंचांचा इशारा येतोय स्टार्ट द मॅच. मॅचला सुरुवात करायची आहे आणि पहिला गोलंदाजीसाठी सज्ज झालंय सह्याद्री संघाकडून. सह्याद्री एक्का म्हणजे ज्याला ओळखलं जातं, रोहित जाधव येतोय. पहिल्या चेंडूचा सामना केला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती घेतलाय एक मोठा झेल, होतोय मोठा गडी बाद. माघारी परततोय प्रशांत. फायनलच्या पहिल्या चेंडूवरती अक्षय बाद झाला होता रनआउटच्या स्वरूपात, परंतु आता कोण बाद होतोय? प्रशांत. हे योगायोग काय असतो तो जुळून मात्र येताना आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी जरी धावसंख्या 18 धावसंख्या जरी असली तरी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना हा खेचून आणण्याची ताकद सह्याद्रीच्या या गोलंदाजांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पण तसं वाटलं होतं की कुठेतरी मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाईल, कमीत कमी 30 धावांचं देखील आव्हान उभं केलं जाईल. परंतु थोडीशी मला असं वाटतंय वैयक्तिक की धावसंख्या थोडीशी कमी पडली आहे. परंतु काही हरकत नाही आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला करावी लागेल अशा पद्धतीने एका मागोमाग एक विकेट ज्यावेळी
घेतले जातील त्यावेळी एक मोठं प्रेशर मोठं दडपण नक्कीच साकोळी संघावरती येईल हे देखील आपण पाहावं लागेल. पुढील चेंडू देखील फेकला जातोय. आपण मैदानाच्या दिशेने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. नाव काय दादा बॅटरीचं? प्रतीक. हॅलो 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 सन्माननीय रविदादा पवार यांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे. सुरेख टाकले चेंडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दिव्याचे होते. एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय रविदादा पवार यांचं थोड्याच वेळात आगमन होत आहे. आमचे फडकेपाडाचे रुपेशदादा पाटील यांचं सुद्धा आता थोड्याच वेळात आगमन होत आहे. धन्यवाद. लावायचे पुढं. सुरेख गोलंदाजी, प्रतिम गोलंदाजी. रोहित आहे बॅटच्या बॅटमध्ये चमक दाखवू शकला नाही हा रोहित, मात्र गोलंदाजीमध्ये चमक दाखवतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होताना मित्रांनो आपण पाहतोय. परत गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. सुरेख टाकलेला चेंडू आहे. एक धावतं नीचे, दुसरा एक पहिल्या धावेच्या प्रयत्नात सातत्याने यांची 4 वर्ष असं बहुमूल्य मंडळाला योगदान लाभतं असं दिव्याचे एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय रविदादा पवार, त्यांचे सहकारी सन्माननीय रुपेशदादा पाटील, शिवाजी कदम साहेब, मंगेशजी बांद्रे साहेब आणि आमचे सर त्यांचे कार्यक्रम मंडळी सन्माननीय रविदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे. आमचे सातत्याने गेली 4 वर्ष कोणत्याही गोष्टीची कमी न पडता असे आमचे रुपेशदादा पाटील यांचंही सहर्ष स्वागत आहे. साहेबांना आसनस्थ व्हायचं आहे. पवार साहेबांसोबत सर्व आलेले मान्यवर मंगेशजी बांद्रे साहेब, शिवाजी कदम साहेब, आमचे कल्याणचे महेशदादा पवार यांचंही जागृती मित्रमंडळातर्फे सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद साहेब. आपण आपला बहुमूल्य असा वेळ देऊन आपण प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाची शोभा वाढवता आणि मंडळाला बहुमूल्य असे सहकरून आमची जे काय इच्छा आहे ती पूर्ण करता. त्याबद्दल आपलं मंडळातर्फे धन्यवाद आणि आभार. धन्यवाद. आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. आताच व्यासपीठावर विराजमान झालेल्या पाहुण्यांचं आपण शब्द सुनावणे स्वागत करूया. सगळ्या मैदानाच्या दिशेने एक थरारक नजराना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. बेस्ट ऑफ बेस्ट. सुरेख बारची टॉपेज घेतल्या. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. या ठिकाणी ओव्हर थ्रो झाला, परंतु एक धाव मात्र येताना आपण पाहतोय. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपळाकडे धावा पहिला षटकाचा खेळ समाधीच्या खेरीस 2 धावा. या ठिकाणी 2 गडी बाद 2 धावा बाद झालेत. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. बघा मित्रांनो, बेस्ट वर्सेस बेस्ट. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ विजय होणार आणि कोणता संघ पराजय होणार आपल्याला पाहायला मिळतोय. दिवा शहरातील मोठं व्यक्तिमत्व समाजाची सेवा करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं ते आपले रविदादा या ठिकाणी त्यांचं शुभागमन झाले. त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया, कारण शेवटच्या क्षणी जयासाठी केला अट्टहास तो क्षण कसा गोड होतोय तो पाहण्यासाठी सर आपली उपस्थिती ही देखील महत्वाची ठरते. या ठिकाणी दुसरं शतक घेऊन आलाय सूरज. बघायचं आहे आज काय करतोय सूरज. मात्र आज चांगली कामगिरी करतोय. सूरजला कामगिरी करणं गरजेचं होतं, परंतु स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय रुपेश पाटील सर यांच्याकडून 3 विकेटसाठी 3 विकेट 3 षटकार यासाठी 1000 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस असणार आहे. मित्रांनो बघायचं आहे या ठिकाणी घेतले जातील का. सूरज बघायचं काय करतोय. बिटवून काढण्याचा प्रयत्न आहे. पंचाकडे अपील केली जाते. पंचांवर अपील फेटाळून लावण्याचा प्रयत्न. पंच अपील फेटाळून लावत आहेत. धुरंधर पंच आहेत या ठिकाणी. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र 11 चेंडू
आणि गरज असेल ती म्हणजे 17 धावेची. 11 चेंडू 17 धावा. 17 धावा म्हणजे खतरा कोणासाठी असणार? येणारा चेंडूवरती एखाद्या चेंडूवरती एखादा जर मोठा फटका येत असेल तर सामन्याचं भांडं बदलू शकतं. त्यात काही मात्र शंका नाही आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. मात्र स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रतीक आणि मानव यांच्या स्वरूपात. आपण सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. मानव बघायचं काय करतोय गोलंदाज. सुरेख चेंडू टाकलाय. शरीर यष्टी आदळणारा चेंडू होता. या ठिकाणी मैदानामध्ये वॉटर ट्रॉली घेऊन जायचं आहे. कृपया प्लीज कृपया प्लीज वॉटर ट्रॉली घेऊन जा. पाणी घेऊन जा. पाणी कृपया बघा. स्वयंसेवक जरा आपण चेक करा. स्वयंसेवकांनी जरा बघायचं आहे खेळाडूला दुखापत झाली आहे का. जर दुखापत झाली असेल तर प्लीज त्याचा रिप्लेसमेंट खेळाडू द्या मैदानामध्ये. आपण सामना कंटिन्यू करूया. मात्र प्रत्येक थोडा जखमी झालाय परंतु आता जखमी झालेल्या वाघाला आता रोखणं थोडं अशक्य असणार आहे. कारण जखमा झाल्या आहेत आणि त्या जखमांची भूळ कशावरती काढायची आहे तर विषयावरती काढायची आहे. मला वेदना नाही आहेत. मला वेदना ज्या व्हायच्या आहेत त्या संघ हरल्यानंतर होतील. परंतु आत्ता ज्या वेदना आहेत त्या माझ्या संघाला फक्त जिंकण्यासाठीचा अट्टससाठी मला वेदना करायच्या आहेत. त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावपळकावर धावा पाहिल्या तर धावपळकावरती धावा एवढं पोचल्यात. अर्थात आपण पाहिलं तर 3 धावा म्हणजे अजूनही 16 धावेची गरज असेल. आणि 10 चेंडूंमध्ये 16 धावा. 10 आहेत ना बॉल. येस 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय सूरज टू. फलंदाज आपण मानव बघायचं काय करतोय. उंच पुरा खेळाडू आहे. आपटून टाकला चेंडू. फायदा उचलला. क्षेत्राच्या चेंडूवरती आला. यस झेल टिपला जातोय. आता मात्र मांडव याचा पकडून झेल संपलाय त्याचा खेळ. दिव्य संधी डिझेल ऐकूया डीजे सर आत. यस का या ठिकाणी सामन्याची रोमांचकता वाढली आहे. उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचली आहे. आता मात्र जर सह्याद्री क्रिकेट संघाचे जे प्रेक्षक मॅच बंद केली होती लो स्कोरिंग मॅच होती आणि म्हणून टीव्ही बंद केली होती त्यांनी टीव्ही बंद केली आहे. कोणी मोबाईल ऑन केलाय बघायचं आहे. मॅच चालू आहे मित्रांनो. आता मात्र हाय व्होल्टेजचा सामना लो स्कोरिंग मॅच मित्रांनो आपल्याला बघण्यात मजा असते आणि ती कुठेतरी मजा येते. महेश बघायचा काय करतोय. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने पण एकदा. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या आजूबाजूला प्रेक्षकांची तो गर्दी. लाखो प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. या ठिकाणी जागृती दर्शक दडपण प्रेशर डिप्रेशन. मित्रांनो सामना शेवटचा आहे. लढत शेवटची आहे आणि इथे चुका झाल्या तर वन्स मोर नसणार आहे मित्रांनो. इथे चुकीला माफी नसणार आहे. सूरज वरती प्रेशर आहे. महेश वरती डिप्रेशन आहे. आणि जर आपण पाहिलं तर संघाला जिंकण्यासाठी बघा प्रेशर डिप्रेशन मित्रांनो. हे खेळाडू वेडे जे खेळाडू असतात ना ते संघासाठी वेडे असतात. ते आपल्याला पाहायला मिळतात. हे वेडे क्रिकेटचे आहेत. हे दिवाणे क्रिकेटचे आहेत. हे ना प्रेमाशी जर गर्लफ्रेंडशी जरी ब्रेकअप झाला तरी आम्हाला चालतं परंतु आमचा क्रिकेटवरचा विश्वास आणि आमचा क्रिकेटशी ब्रेकअप झाला नाही पाहिजे. माझा संघ पराजय झाला नाही पाहिजे. सुरेख चेंडू फायदा उचललाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय. झेल टिपला गेलाय. बाद व्हावं लागणार आहे. या ठिकाणी संघाची धाव
आपण जर पाहिले तर 8 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे. सूरज टू आपण मारा करतोय. तेजस सुरेख चेंडू आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाही नाही ह्याचा आवाज आहे. जर 7 चेंडू आणि 16 धावींची गरज त्यामुळे आपण पाहिलं तर अजूनही सामन्यामध्ये रमक्षता शिल्लक राहिलेली आहे. 16 धावांची गरज आहे. मात्र सह्याद्री संघ आज मात्र गाजावाजा करतोय. आज बुलाबाजा सह्याद्री संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख टाकले चेंडू आहे. निर्तब चेंडूची सांगता झाली आहे. आता मात्र 6 चेंडू 16 धावींची गरज मित्रांनो. 6 चेंडू 16 धावा. मॅच खूप मोठी झाली आता जिथे 18 चेंडूमध्ये 19 पाहिजे होते. सर जर सामोरे संघाने पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 18 धावा जमवल्या. 19 धावांचं उद्दिष्ट होतं. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघानं 2 धावा जमवल्या. त्यानंतर या षटकामध्ये 1 धाव म्हणजे आता मात्र जर आपण पाहायला गेलं तर 12 चेंडूमध्ये 3 धावा जमवल्यात आणि अजून येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 16 धावा पाहिजे. म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं मित्रांनो. फक्त शक्य करण्याची धमक पाहिजे. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक जर करायचं म्हटलं तर या संघामध्ये जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 21 धावा पाहिजे होत्या. सेकंड मॅचला करंजाळी संघ होता. चांगला बलाढ्य संघ होता आणि सागवळी संघ समोर होता फलंदाजी करणारा. 6 चेंडूमध्ये 21 धावा त्या संघाने चेस केल्यात. विचार करा अजूनही सामना कोणाच्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही. तितक्याच सक्तीचे गोलंदाज बेस्टची लढत आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्याला बघावा लागेल. रोमांचकता होणार. प्रेक्षकांची मन जिंकणार. कारण कुणी जिंकणार कुणी पराजय होणार ते आपल्याला माहित नाही. परंतु जिंकणार आहे कोण तर जागृती चषक 2025 ही मानाची स्पर्धा जिंकणार आहे मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू आणि मानाचं चषक कोणाच्या नावावरती कोणाच्या घरी कोणाच्या दारी आपल्याला पाहायला मिळणार. जशी जर आपण पाहिलं तर जशी ट्रेन पटरीच्या दिशेने चालली आहे तशी ही स्पर्धा देखील संपुष्टाच्या वाटेवरती येताना आपण पाहतोय. आनंद आहे. प्रत्येक जण या ठिकाणी आपला आनंद लुटण्याचं काम केलं जात आहे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. नक्कीच मित्रांनो जर आपण पाहिलं तर आमची CCD लाईव्ह इव्हेंट टीम देखील ही गावावरून आली आहे. आणि या स्पर्धेसाठी चिपळूण तालुक्या आपल्या खेड तालुक्यातून लोटे शहरातून आलेली ही टीम आहे. परंतु त्यांना देखील गावाला रवाना व्हायचं आहे. भेटून काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. पंचांकडे अपील केली जाईल. पंचन प्रेशर डिप्रेशन पंचांवरती डिप्रेशन प्रेशर आणण्याचं काम केलं जाते. कारण मित्रांनो हाय व्होल्टेजचा सामना आहे. बाधून तंबूमध्ये परतावं लागतंय. मित्रांनो पंच जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. विकेट पंचांनी घोषित केलाय या ठिकाणी. आता मात्र सागरच ना मित्राला सागर येतोय. 5 चेंडू 16 धावांची गरज सकाळच्या. आता मात्र ज्यानं गोलंदाजीमध्ये कहर दाखवणारा फलंदाज आता मात्र तोच खेळाडू आता फलंदाजीसाठी येतोय. संध्याकाळचं सत्र आहे मित्रांनो. आता मात्र कुठेतरी धावसंख्या मंदावलेल्या स्थितीत आहे. मोठे फटके येत नाही आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर महेश आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय.
आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सहाव्या सामन्याला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर महेश याचा पुढील चेंडू सागरसाठी. सागरने देखील कहर केला होता. तो सागर मैदानामध्ये फलंदाजीच्या स्वरूपात आता मात्र पाहायला मिळतोय. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. सूर्य टाकलाय चेंडू, चेंडू काय काय हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपला गेलाय. या ठिकाणी सागर आला, सागर गेला, सागर परतला. सागर डगआउट मध्ये परततोय. भयान शांतता झाली आता मात्र. आपण जर पाहिलं तर आता मात्र थोडी संघामध्ये थोडं टेन्शनचं वातावरण निर्माण होताना आपण पाहतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आकाश मैदानामध्ये आलाय. आता मात्र जर पाहिलं तर सुट टाकले चेंडू आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक असतील मित्रांनो. आता मात्र जागृती चषक स्पर्धा हॅलो. आमच्या उन्नवरे गावचे सन्माननीय संदीपदादा पवार यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्यांच्या स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण आजच्या कार्यक्रमात उपस्थित झाला त्याबद्दल आपले सुद्धा आभार. मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय शेवटचं शतक महेश याचं. सुरेख चेंडू आहे, फायदा उचललाय. अनेक प्रतीक्षेनंतर सुरेख चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय षटकार. षटकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. हॅलो. आता नुकतेच आगमन झालेले आपले संदीप पवार, शिवसेना उबाटा गट नवी मुंबई उपविभाग प्रमुख यांचे इथे आगमन झालेलं आहे. या ठिकाणी संदीपदादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण शब्द सुमानाने स्वागत करूया. सगळे आपण मैदानाच्या दिशेने मैदानामध्ये आता मात्र वादळ निर्माण करायला सुरुवात झाली आहे. यस, आपण एक नंतर कॉल देऊया आपण यानंतर. काय देतोय जबे आपण मैदानाच्या दिशेने 2 चेंडू 9 धावा. पुढील चेंडूची फेकी कशी होईल. या चेंडूवरती जर चौकार आला, जर षटकार आला तर सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण होऊ शकते. होईल का, काय होईल, काय घडेल, काय बिघडेल पाहूया मित्रांनो. सुरेख चेंडू फेकला या ठिकाणी. हवाई फायर क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक आले आणि झेल देखील टिपला गेलाय. आता मात्र एक चेंडू देऊया संधी डीजेला. ऐकूया डीजेचा नाद. यस, गुलाबी साडी या ठिकाणी फोटो माणसा काढ या ठिकाणी गाणं लागलं होतं सुरेख. या ठिकाणी आपण मैदानामध्ये नजराणा पाहिला. डिफेन्स काय असतो इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं कर्णधार रोहित याने की आमच्याकडे गोलंदाज आहे. लो स्कोरिंग जरी मॅच असेल तरी आम्ही आमच्या संघाला डिफेन्स करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तो प्रयत्न कुठेतरी यशस्वी होत आहे. 1 चेंडू 9 धावा. या ठिकाणी सामना अजूनही संपलेला नाहीये, कुणी अजून जिंकलेलं नाहीये. बघूया काय घडतंय या ठिकाणी. मात्र विजयाच्या वाटेवरती जर आपण पाहिलं सुरेख चेंडू आहे. चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय चौकार आणि 5 धावेनी विजयी झालाय. या ठिकाणी यस संधी देऊया डीजेला. यस, कम ऑन डीजे.
2025 या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा माड ज्याच्या खांद्यावर